मी लहानपणी ना बऱ्याचशा फिल्म बघितल्या होत्या बरं का. त्यात आर्मीवाले ना आपल्या बायकोचा किंवा लवरचा फोटो आपल्या पर्समध्ये जपून ठेवतात. जेव्हा आमचं लग्न झालं ना त्यानंतर 1 महिन्यानी फौजी साहेबांना रिटर्न जायचं होतं, तेव्हा सहजच मी त्यांची पर्स चेक केली ना तर त्यामध्ये माझा कॉलेजचा पासपोर्ट साईज फोटो होता. हे बघून खरंच माझं मन एवढं भरून आलं ना. आणि आता आमच्या लग्नाला 9 वर्ष होऊन गेली पण तो फोटो आणखीनही त्यांच्या पॉकेटमध्ये तसाच आहे. मी स्वतःला एवढी लकी समजते ना की माझे फौजी साहेब किती पण लांब असले ना तरी पण त्यांना माझी आठवण आल्याशिवाय राहत नाही. लहानपणी मी नुसती बॉर्डर फिल्म बघितली ना तरी डोळ्यामध्ये पाणी यायचं बर का, पण आता तसा अनुभव मी स्वतः अनुभवते. आणि लग्नाच्या आधी तुम्ही किती पण घाबरट किंवा कोमल असू द्या, लग्न झाल्यावर तुम्हाला तुमची वेळ कणखर बनवत जाते. बऱ्याच दिवसापासून तब्येत बिघडलेली आहे बर का आणि मेडिकल मधनं औषधं पण आणली होती पण त्याचा काही गुण आलाच नाही. फौजी साहेब तर एवढे ओरडत होते ना, पहिलं आवरून त्यांनी डॉक्टर कडे जायला सांगितलं. मग आवरून आले होते धांदरफळला, पहिलं डॉक्टर कडे चेकअप केला आणि फौजी साहेब सुट्टीला असताना क्रिशला काही पॅन्टी घेतलेल्या होत्या, मग त्यालाच इंटरलॉक करायचं होतं. सुट्टीला असताना फौजी साहेबांनी घेतलेली साडी पण तशीच पडलेली होती, मग म्हटलं हातासरशी ती पण टाकून द्यावं. आता माणसांमध्ये गेलं की थोडस बरं वाटतं बर का. आणि घरी आलं की पुन्हा जायचे थे. घरी आलं की मुलं पहिले स्कूटी जवळ येतात, मग त्यांच्यासाठी येताना थोड्याशा लस्स्या घेतलेल्या होत्या. आता ऊन आणि गरमी एवढी आहे ना की ती मला सहनच होईनाय. संध्याकाळ होत आलेली होती आणि बाबांनी आणलेलं मांजर पण कुठंतरी गायब झालं होतं, मग तेच बघायला गेले होते शेतामध्ये. एवढंसच पिल्लूय पण एवढं चपळ आहे ना, कुठं लपून बसतय ते पण सापडत नाही. अचानक पावसाचं वातावरण झालं होतं बर का आणि वारं पण सुटलं होतं खूप, मग घेतल्या सगळ्या शेंगा गोळा करून. अचानक आला तर म्हंटल व्हायची फजिती. मला एकटीला काय उचलत नव्हतं, मग क्रिश पण हेल्प करू लागत होता मला शेंगा घरामध्ये नेण्यासाठी. पाऊस काय आला नाही बर का, पण वारं वावदानच भरपूर सुटलेलं होतं.